मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडी नजीक खासगी बसचा भीषण अपघात घडलेला आहे। 8 वर्षीय मुलीचा यामध्ये मृत्यू झाला। जवळपास 10 ते 12 जण या अपघातात गंभीर जखमी झाल्यात। चालकाकडून भरधाव बसचा ताबा सुटल्यानं बस थेट बोगद्याला धडकली। भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख रुग्णालयात दाखल झालेले आहेत। सर्व जखमींवर भिवंडीच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू दिसतात। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मोनिश गायकवाड सध्या आपल्या सोबत आहेत। मोनिश, खरं तर भीषण असा हा अपघात म्हणावा लागेल। अनेक जण यामध्ये गंभीर आहेत, त्यांची प्रकृती सध्याची नक्कीच शहरातील गैबीनगर फंडोनगर परिसरातील नागरिक खासगी बसने खडोली येथे सहलीसाठी गेले होते। रात्री उशिरा येत असताना बसचा ताबा सुटल्याने या ठिकाणी मोठा अपघात झाला। यामध्ये 8 वर्षीय मुलीचा दुर्दैवाचा मृत्यू झाला। यामध्ये जवळपास 4 जण जे गंभीर स्वरूप जखमी झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केलं असून 10 जणांना स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय। या महामार्गावर मोठ्या प्रमाणात हा अपघाताची घटना घडत असते। हा अपघात झाल्याने यामध्ये एक 8 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवाचा मृत्यू झाला। ही घटना माहिती मिळताच आमदार रईस शेख यांनी रुग्णालयात धाव घेऊन सर्व रुग्णालयाचे हाल व त्याशी संबंधित जे काही उपचार सुरू करण्याचे आदेश दिले। नक्कीच मोनिश, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।